त्या व्यापारी वर्गाला काही समजावून गोष्टी सांगताना सुनावलेला सुद्धा आहे की राजकीय पक्षांच्या आधी लागून तुम्ही आमच्यावरती येऊ नका। याच्या आधी जेव्हा हे धर्मगुरू वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जायचे तेव्हा तरी पांढरे पट्टे मारण्याचा ट्रेंड आलेला नव्हता। मग आता हा 10-12 वर्षामध्ये कसा काय निर्माण झाला? जेव्हा तुमचे धर्मगुरू येत असतील तर तुम्ही कार्पेट टाका आणि ते निघून गेल्यानंतर ते पुन्हा काढून टाका, अशा पद्धतीचा सल्ला सुद्धा दिलेला आहे। मात्र तुम्ही जर अति करत असाल तर आम्ही करायला सुरुवात केल्यानंतर केवढं होईल असा सुद्धा इशारा राज ठाकरेंनी दिलेला आहे। दादरमध्ये सुद्धा ही पांढरी पट्टी मारण्याचा ट्रेंड जो आलेला होता त्यानंतर संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। त्यांनी आवाज उठवल्यानंतर बहुतांश सोसायटीमधून ही पांढरी पट्टी जी मारलेली होती ती हटवण्यात आलेली होती आणि कलर जो आहे तो तिथून काढून टाकण्यात आलेला होता। मात्र यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये काही जैन धर्मातील व्यापारी वर्ग जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थवरती आला आणि यावेळेला राज ठाकरे यांनी हा सल्ला आणि इशारा त्या दोन्ही गोष्टी या व्यापारी वर्गाला समजावून सांगितलेल्या आहेत। त्यामुळे हा जो ट्रेंड आता मागच्या काही वर्षामध्ये निर्माण झालेला आहे त्याचं पालन येत्या काळामध्ये या गोष्टी काटेकोरपणे घेतल्या जातात का आणि जैन धर्मातील लोकांकडून याचं पालन केलं जातं का हे तरी पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन धर्मातील लोकांना समजावून सांगताना एक प्रकारे इशारा दिलाय असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच कृष्णा, या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। महाराजांच्या जिरे टोपावरील प्रकरण आणि त्याच प्रकरणी आता जैन समाजाकडून भेट घेण्यात आली। तुम्ही पांढरे पट्टे मारता आणि विनाकारण वाद निर्माण करत आहात असं देखील बोललं जाते। गेल्या 10 ते 12 वर्षातच असे वाद कसे सुरू झाले असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। झेंडा लावणे त्यांच्या समाजाचा झेंडा लावण्यात आला होता आणि तो झेंडा लावण्याच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका। कळलं का? त्या सोसायटीमध्ये कोणी मुली येणार असतील तुमचे तुम्ही कार्पेट टाका, पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका। पट्टे कसे मारताय? काढवलंय पण सांगल बरोबर आहे। घरी येऊन नादी लागून आमच्यावरती येऊ नका। कळलं का? त्या सोसायटीमध्ये कोणी मुली येणार असतील तुमचे तुम्ही कार्पेट टाका, पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका। पट्टे कसे मारताय? काढवलंय पण सांगल बरोबर आहे। घरी येऊन नादी लागून आमच्यावरती येऊ नका। तर गेल्या 10-12 वर्षातच असे वाद कसे सुरू झाले? तुम्हाला काय वाटतं? वर 2 गुजराती बसले आहेत तर काहीही करू शकता। तुम्ही कापड टाका, पांढरे पट्टे कसले मारता असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर काही दिवसापूर्वी मालाड इथे घटना घडलेली। तिकडे झेंडा लावण्यात आलेला, जैन समाजाचा कुठला कार्यक्रम होता त्याचा, त्या संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आज सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली। तुम्ही पांढरे पट्टे मारता आणि विनाकारण वाद निर्माण करत आहात असं राज ठाकरेंनी म्हटलंय। गेल्या 10-12 वर्षातच असे वाद कसे सुरू झालेत? तुम्हाला काय वाटतं? वरती 2 गुजराती बसलेत तर काहीही करू शकता असं देखील राज ठाकरे म्हणतात। तुम्ही कापड टाका, पांढरे पट्टे कसले मारता असं राज ठाकरेंनी म्हटलंय। व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा असं यावेळेस हे सगळे जैन समाजातील काही लोक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले असताना राज ठाकरेंनी म्हटलेलं आपण बघतोय। गेल्या 10-12 वर्षात असे वाद कसे सुरू झाले? तुम्हाला काय वाटतं? वरती 2 गुजराती बसलेत तर तुम्ही काहीही करू शकता असं देखील राज ठाकरे म्हणतात। तुमची माथी भडकवली जात आहेत, विनाकारण वाद निर्माण होत आहेत असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तुम्ही व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा असंही यावेळेस राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं। गेल्या 10-12 वर्षातच असे वाद कसे सुरू झालं असं राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय। मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आलेली आहे आणि याच भेटी दरम्यानचा हा संवाद आपण बघतोय। तुम्ही कापड टाका, तुमचे धर्मगुरू येणार असतील तर पांढरे पट्टे काय मारताय? तुम्ही त्या ठिकाणी कार्पेट टाका किंवा एखादं कापड टाका असं देखील सल्ला राज ठाकरेंकडून देण्यात आलेला आहे। आमची डोकी भडकली तर केवढं होईल? राज ठाकरे यांनी असं म्हणत थेट इशारा देखील दिलेला आहे। तुमची माथी भडकवली जात आहेत, राज ठाकरे यांचं हे विधान आहे। वर 2 गुजराती बसलेत तर काहीही करू शकता का असंही राज ठाकरे म्हणतायत। तुम्ही पांढरे पट्टे मारता, विनाकारण वाद निर्माण होतोय असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आपण बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये पांढऱ्या पट्ट्याचा वाद, मग तो
गिरगावातला असेल किंवा दादरमधला असेल. बघूयात मालाडमधील जैन समाजाचं शिष्टमंडळाला राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. तुमची डोकी भडकवली जात आहेत. आमची डोकी भडकली तर केवढं होईल. तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका. येऊन गेले की ते कार्पेट काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात. विनाकारण वाद निर्माण करत आहात. इतकी वर्ष लोक राहत आहेत. आताच कसे सुरू झाले गेल्या 10 ते 12 वर्षात वाद. तुम्हाला काय वाटतंय की 2 वरती गुजराती बसलेत तर काहीही करू शकता, असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. कापड टाका. पांढरे पट्टे कसले मारताय. समोरच्यांच्या गोष्टी समजून घ्या. जैन पंथ माझ्या घरी येऊन गेलेत. तुमच्या समाजातील लोकांना समजून सांगा. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. कळलं का? तुमचा वापर केला जातोय. तुमची लोक भडकवली जात आहेत आणि तुमची लोक भडकतील ती एवढी भडकतील. बरं का? आमची लोक भडकली तर केवढी भडकतील. तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी मुली येणार असतील तुमचे, तुम्ही कार्पेट टाका. येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार. काय सांगायचं तुम्हाला पांढरे पट्टे मारून. विनाकारण वाद निर्माण करताय. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो. इथे इतके गुजराती लोक राहायचे. पूर्वीपासून राहायचे. तरी भाषणाला वाद नाही, काही नाही. ते आताच कसं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. प्रश्न असा आहे की या सगळ्या समाजाला काय वाटलं की वरती 2 गुजराती बसले म्हणजे आम्ही वाटत नाही. आता थोडी होतं. कापड टाका. पांढरं कापड टाका ना. जेव्हा येतील त्याला पांढरं कापड टाका. ते गेले की कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय. ट्रॅफिकमध्ये असता तुम्ही. ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग त्या दिवशी तुमच्या सोसायटी पांढरा कापड टाका. हे दिवसात असते रात्री परत. कुठच्याही सोसायटी कुठच्याही धर्माने या गोष्टी करता का बघायचं. त्या गोष्टी समोरच्यांच्या समजून घ्या. जर फॅनेटिक व्हायला जाऊ नका. जाऊ नका. जास्त व्यापारी लोक व्यापार करा. जास्त नका. कळलं का? धर्म आहे. धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना. कोण नाही म्हणते तुम्हाला. आजपर्यंत तुम्हाला कुठे अडवलंय. गैरपंथ सांगत बरोबर आहे. नाही घरी येऊन गेले. घरी आले जेवले. त्यांचं जेवले ते निवडणुकीचे